रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. आज आपण लोकेशन निवडले कासारवली गावामध्येच. कासारवली गावाच्याच बाजूला मेट्रोपोलिस बेसाई नावाचं खरं एक अनयूज अनटच असणारं कॉम्प्लेक्स आहे, जे बिल्डिंगला OCCC सोसायटी झालेलं असं एक कॉम्प्लेक्स आहे. आणि जो फ्लॅट आहे तोही अनयूज अनटच फ्लॅट आहे, कमी बजेटचा फ्लॅट आहे. पण ज्यांचं नवीन गृहस्थी चालू करायची मला असं वाटते त्यांच्यासाठी असणार आहे, कारण जाणं येणं तुमचं हे मात्र 12 ते 13 किलोमीटर अंतरावरती हा फ्लॅट ठाणा स्टेशनपासून असणार आहे. आणि जर तुम्ही बघितलं हॉरिझॉन शाळा म्हणा किंवा प्रताप सरनाईक इंटरनॅशनल शाळा आहे किंवा मग ट्रॉपिकल लगून नावाचं जे प्रोजेक्ट आहे, त्याच्याच पुढे आल्यानंतर इथे कासरवलीला इथे मेट्रोपोलिस नावाच्या बिल्डर्स अँड डेव्हलपर्सनं इथं अशा पद्धतीची एक बिल्डिंग बनवलेली आहे. सध्या तरी तुम्ही बघितलं तर तुमचे जे हॉल आहे त्या हॉलमधनं पुढं ब्लॉकेज नाही आहेत, पण भविष्यात ब्लॉक येऊ शकतात, काहीतरी होऊ शकतं. आणि मात्र तुम्ही जर पुढं बघितलं तर तिथे जे काम चाललेलं आहे तिथे भविष्यात येणारा एक मॉल असणार आहे, जो मॉल तयार होईल. पण त्याला थोडासा अवधी जाणार आहे, आत्ता लगेच नाही आहे. इथून राहिल्यापासून मेट्रो स्टेशनचा तर मेट्रो स्टेशन ह्या जागेपासून मेट्रो स्टेशनपर्यंत जर जायचं म्हटलं तर साधारणतः 15 मिनटं मात्र वेळ लागणार आहे. जर तुम्ही फ्लॅटच्या जर समजा बाहेर जाण्याचा जर आपण विचार केला तर हा नॉर्थ फेसिंगचा फ्लॅट आहे. घरामध्ये चांगली हवा खेळते आहे, उजेड चांगला आहे. बाहेर आलं ह्या फ्लॅटमधून तुम्ही नॉर्थला येता, पलीकडल्या साईडला बघितलं तुम्हाला तिथे 2 लिफ्ट, 1 3 4 टोटल 4 लिफ्ट असणार आहेत. आणि टोटल जर इकडे ह्या साईडला पण जर तुम्ही बघितलं टोटल फ्लोअरची जर संख्या किंवा टोटल फ्लॅटची जर संख्या आपण बघितली तर टोटल तुम्हाला फ्लॅट जवळजवळ 10 फ्लॅट तुम्हाला ह्या पूर्ण फ्लोअरवरती मिळणार आहेत. बजेट ॲडजस्ट करणारे फ्लॅट आहेत, त्याच्यामुळे बाहेर जाताना नॉर्थ होतं, आतमध्ये येताना साऊथ आहे. आणि अशा पद्धतीचा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा बाकी तुम्हाला हॉल तुमच्या घरामध्ये मोठा मिळतो. हॉलच्या जर तुम्ही ह्या साईडला बघितलं तर सुंदर आणि चांगला व्ह्यू बाकी तुम्हाला ह्या घरामध्ये नक्की मिळतो आहे. आता सध्या तरी तुम्हाला ह्या अशा पद्धतीचा व्ह्यू तुम्हाला तुमच्या घरामधनं मिळेल. ही जे तुमचं ग्रिल लागलेलं आहे, ग्रिल तुम्ही थोडंसं पुढं घेऊ शकता, ती स्टँडिंग बाल्कनी तुमच्या आतमध्ये घेऊ शकता. ग्रिल थोडं आपल्याला मोठं करावं लागेल. नंतर जर तुम्ही ह्या साईडला आलात तर इथे तुम्हाला सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं खरं किचन दिलं गेलेलं असणार आहे. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही इकडे बघितलं तर इथं पण ग्रिल वगैरे सगळं सुव्यवस्थित खरं लागलेलं असणार आहे. अशा पद्धतीचं खरं ह्या फ्लॅटचं लेआउट असणार आहे. हे किचन आहे. किचनच्या पुढे आल्यानंतर तुम्ही जर इकडे ह्या साईडला आलात तिथं तुम्हाला हात धुण्यासाठी आहे. आणि इथं परत वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुम्हाला एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं नवं कोरं आणि अनटच ह्या साईडला पण नक्की मिळतं. पुढे आल्यानंतर जर तुम्ही बघितलं तर इकडे तुमचा एक बेडरूम आहे. तर ह्या पद्धतीचं मोठं बेडरूमची साईज वगैरे चांगली आहे. आणि जर तुम्ही इकडनं ह्या बेडरूममधनं जर बघितलं तर मग मात्र हा जो तुमचा हिरणनंदानी इस्टेट म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी बाकी तुम्हाला एक मस्त आणि चांगल्या पद्धतीचा व्ह्यू आहे. ह्या साईडला जर ही भरणी चाललेली आहे, हे ग्रीन झोनचा तसा प्लॉट आहे, मोठा प्लॉट आहे. पण त्याच्या सध्या तुर्तास तर काय होईल अशी अपेक्षा नाही आहे. भविष्यात मात्र काही ना काय होण्याचे चान्सेस आपण धरायला हरकत नाहीत. मात्र तुर्तास ज्या पद्धतीने दिसते हे अशा पद्धतीचं तुम्हाला हे आहे. हेही ग्रिल तुम्ही पुढं घेऊन तो मोठं पुढं घेऊ शकता. म्हणजे तुमची जागा त्या पद्धतीची. नवा अनयूज अनटच असणारा हा जो फ्लॅट आहे, हे जे मालक आहेत ह्या मालकाने ऑल इन्क्लुजन 53 लाख इन्क्लुडिंग स्टॅम्प ड्युटी, रेशन, फ्लॅट कॉस्ट असं धरून जर याचा विचार केला तर 53 लाख रुपीज याची ठेवलेली किंमत आहे. 53 मध्ये थोडंसं कमी होण्याचे चान्सेस आहेत. खूप कमी होणार नाही, पण थोडंसं कमी नक्की होऊ शकतं. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळे घरं रोज आपण दाखवतो, जेणेकरून कोणाचं कुठंतरी काहीतरी ॲडजस्टमेंट घडत असेल. अशा जर लोकेशनला एवढ्या जर कोणाला हे घर चालणार असेल, बघा घरामध्ये हवा खूप सुंदर चांगल्या पद्धतीची नक्की जाणवते. अशा पद्धतीचं जर कोणी घर बघत असेल तर आम्हाला फोन करा. हा फ्लॅट तुम्हाला आम्ही नक्की दाखवण्यात येणार आहे. आणि आमचे स्वागत प्रॉपर्टीचे तेवढे जास्तीत जास्त व्हिडिओ बघा, जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स करा, जेणेकरून आम्हाला पण काम केल्याचं समाधान नक्की मिळेल. तर थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.